चला माझ्या तायांनो, आज आपण पुन्हा पार्ट 4 घेऊन आलो आहोत. पद कोणतं आहे ज्याच्यासाठी आपण तयारी करत आहे? अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका 2026 साठी ही तयारी सुरू आहे. या सेटमध्ये तुम्हाला काय मिळणार? संविधान, पोषण योजना, कायदे, विज्ञान महाराष्ट्र आणि चालू घडामोडी तसेच आपल्या ICDS संदर्भातल्या 10 क्वेश्चन घेतलेले आहेत. त्यांचे सरळ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मी जराही वेळ घालवणार नाही आणि आपण पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीमुळे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार बनलेला आहे? ती कोणती घटना दुरुस्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनला? 42वी घटना दुरुस्ती, ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली. 86वी घटना दुरुस्ती, ज्यात कलम 21A समाविष्ट केले. 73वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व्यवस्था की 44वी घटना दुरुस्ती, संपत्तीचा अधिकार. कोणती घटना दुरुस्ती आहे ज्यामुळे आपल्याला भेटला आहे शिक्षणाचा अधिकार? तर आपण उत्तर पाहूया की ती घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती, म्हणजेच कलम 21A ऍड केलं आहे. कोणती 42वी हा तर ऑप्शन पाहतोय आपण. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1976 ला. त्यात काय ऍड केलं? त्यात 3 शब्द ऍड केले. ते म्हणजे कोणते? एकच मिनिट मी पेन घेते. ते कोणते? समाजवादी म्हणजे सोशालिस्ट, सोशालिस्ट, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि अखंडता म्हणजे भारताची इंटिग्रिटी, अखंडता, हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केलेले आहेत. 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं कारण 42वी घटना दुरुस्तीने भरपूर असे तरतुदी संविधानात ऍड केल्या आहेत. आणि 42वी घटना दुरुस्तीने अजून काय करण्यात आलं? तर मूलभूत कर्तव्यता पार्ट हा जोडण्यात आला आहे. कोणता? 9A जोडण्यात आला आणि कलम 51A जोडलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार दिला का? नाही. शिक्षणाचा अधिकार दिलेला आपल्याला अधिकार दिला नाही. 42वी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं आहे अजून? तर 42वी घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क नाही, मूलभूत कर्तव्य पण ऍड केलेली आहेत. 42वी घटना दुरुस्तीने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला का? तर नाही. शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. कोणत्या कलमात? तर ती कलम होतं 21A मध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार ऍड करण्यात आला. 6 ते 14 वर्ष वयातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात आलं आहे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण. 6 ते 14 वर्ष वयोगट. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणता वयोगट? 6 ते 14 वर्ष वयोगट, मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम 21A मध्ये. आणि कोणती घटना दुरुस्ती होती? 86वी घटना दुरुस्ती 2002 ला हे झालं आहे. आणि याची अंमलबजावणी कधी झाली मग? तर एक कायदा आला, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 द्वारे याची अंमलबजावणी केली. आणि कलम कोणतं मग? बाकीचं कलम या संदर्भातले कलम कोणते? 45 मध्ये पण बदल करण्यात आला 86वी घटना दुरुस्तीने. आणि कलम 51A, ज्यामध्ये पालकांचं कर्तव्य जोडलं की त्यांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे कलम 86 ने काय झालं? कलम 21A ऍड केलं. 6 ते 14 वर्षातील मुलांना यामुळे मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले. RT ऍक्ट 2009 द्वारे याची अंमलबजावणी झाली आणि कलम 45 मध्ये बदल करण्यात आला आणि कलम 51A मध्ये पालकांचे कर्तव्य जोडण्यात आलं आहे. 42वी घटना दुरुस्ती नाही. 42वी घटना दुरुस्तीने काय झालं? 3 शब्द ऍड केले. कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द ऍड केले. तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ची आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 ची. त्याच्यामध्ये काय झालं? तर घटनात्मक दर्जा दिला गेला. कोणाला? पंचायत राज व्यवस्थेला. कोणाला घटनात्मक दर्जा दिला? पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला. म्हणजे काय केलं? तर आपल्या संविधानामध्ये भाग 9 जोडण्यात आला आणि कलम 243 ते 243 ओ समाविष्ट केलं. कोणत्या घटना दुरुस्तीने? 73वी घटना दुरुस्ती 1992 ला. काय झालं? डबल डबल सांगते, लक्षात घ्या. 73वी घटना दुरुस्ती 1992 ला पंचायत राज व्यवस्थेला एक कायदेशीर घटनात्मक दर्जा दिला आणि भाग 9 जोडण्यात आलं. कोणती अजून कलमे समाविष्ट केली? तर कलम 243 ते कलम 243 ओ समाविष्ट केले आणि आपली ग्रामसभा ही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. 73वी घटना दुरुस्तीचा शिक्षणाशी संबंध आहे का? तर नाही.
आणि अजून एक आपल्या ऑप्शन मध्ये होती 44वी घटना दुरुस्ती 1978 ची आहे. 44वी घटना दुरुस्ती कधीची? 1978 ची. यामुळे काय झालं तर जो आपला संपत्तीचा अधिकार होता, आपल्याला अधिकार किती होते आधी? 7 अधिकार होते, मूलभूत अधिकार 7 होते. पण 44वी घटना दुरुस्ती केली कधी? 1978 ला. त्यात काय केलं? संपत्तीचा अधिकार काढून टाकला. आता तो मूलभूत अधिकार असणार आहे का? तर नाही. तो एक कायदेशीर अधिकार करण्यात आला आहे. संपत्तीचा जो अधिकार होता, जो की आधी मूलभूत अधिकार होता, तो काढला आणि काय केलं? त्याचं कायदेशीर अधिकार केला. आणि ते कलम कशात घातलं? तर कलम 300 ए मध्ये संपत्तीचा अधिकार हा फक्त कायदेशीर अधिकार ठेवला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने? 44वी घटना दुरुस्ती 1978 ने केले आहे. शिक्षणाचा अधिकार 44वी घटना दुरुस्तीचा आहे का? तर नाही. घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड योजनेचा मुख्य उद्देश कोणता? ऑपरेशन ब्लॅक बोर्ड ग्रामीण आरोग्य सेवा सुधारणे, प्राथमिक शाळांना किमान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, बालकांना मोफत शिक्षण, मोफत पोषण आहार देणे, माध्यमिक शिक्षणाचा विस्तार करणे. तर काय आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्डचा मुख्य उद्देश? काय आहे? तर काय आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्डचा मुख्य उद्देश? प्राथमिक शाळा ज्या आहेत त्यांना किमान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कधी सुरू झाली? 1987-88 ला ही योजना सुरू करण्यात आली आहे. 87-88 ला. कशासाठी? ज्या आपल्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना कमीत कमी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक बोर्ड 1987-88 मध्ये सुरू केलं आहे. आता राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 अंतर्गत ही सुरू झालेली योजना आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कधीची होती ती? 1986 ची, 2020 ची नाही. 1986 ची ही पॉलिसी होती, त्या अंतर्गत ही योजना सुरू केली. काय तर प्रत्येक प्राथमिक शाळेला, ज्या पण प्राथमिक शाळा आहेत त्यांना किमान आवश्यक सुविधा पुरवायच्या आहेत. प्रत्येक शाळेत किमान 2 शिक्षक हवेत. किमान किती? 2 शिक्षक, त्यापैकी एक महिला शिक्षक असायला हवी. तर 2 वर्ग खोल्या, क्लासरूम 2 असायला हवेत, फळा असायला हवा, नकाशे, चार्ट, खेळणी आणि टाइम लर्निंग मशीन उपलब्ध करून देणे ह्या किमान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. ज्यामुळे काय होईल? ग्रामीण आणि ज्या दुर्गम भागातील शिक्षणाचा दर्जा स्तर आहे तो उंचावला जाणार आहे. पुढे SSA 2001 मध्ये या योजनेतील उद्दिष्टांना अनेक उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कधीचं? 87-88 चं. नॅशनल पॉलिसी कधीची आहे एज्युकेशनची? 1986. RT ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट कधीचा आहे? तर 2009 चा आहे. आता ग्रामीण आरोग्य सेवा सुधारणे ह्याचा उद्देश काय? कोणत्या योजनेचा आहे? तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005 चा हा उद्देश आहे की ग्रामीण आरोग्य सुधारायचा आहे. बालकांना मोफत पोषण आणि आहार कशाद्वारे दिले जातं? तर ICDS द्वारे दिलं जातं. PM पोषण मिड डे मील योजनेचा भाग आहे. आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान जे की 2009 ला सुरू झालं आहे, त्याचा काय उद्देश होता? तर माध्यमिक शिक्षणाचा विस्तार करायचा, हे त्याचं उद्देश होतं. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया प्रभावित होते? आता आपल्याला काय कापलं, चिरलं किंवा लागलं तर रक्त बाहेर आपल्या शरीरातून बाहेर येतं, पण लगेच गोठायला सुरुवात करतं. हे कोणत्या जीवनसत्वामुळेच्या कमतरतेमुळे प्रभावित होतं? कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया प्रभावित होते? म्हणजे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त लवकर गोठत नाही? सरळ अर्थ काय आहे? कोणतं जीवनसत्व आपल्या शरीरात जर कमी पडलं तर आपल्याला लागल्यावर, रक्त बाहेर आल्यावर ते गोठायची प्रक्रिया कमी होईल. कोणतं? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के की व्हिटॅमिन सी? तर व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के काय करतं? आपल्याला जर लागलं वगैरे तर रक्त येतं, ते रक्त जास्त वाहवत जाऊ नये म्हणून ते गोठवायचं काम कोण करतं? तर व्हिटॅमिन के द्वारे केलं जातं. व्हिटॅमिन के हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. फॅट सोल्युबल म्हणजे काय? जे चरबीमध्ये विरघळतात ते. व्हिटॅमिन के शरीरात प्रोथ्रॉम्बिन तयार करण्यासाठी हे आवश्यक असतं. काय? शरीरात प्रोथ्रॉम्बिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन के आवश्यक आहे आणि व्हिटॅमिन के हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. रक्त गोठण्याचे म्हणजे ब्लड क्लॉटिंग प्रक्रियेत महत्वाची भूमिका व्हिटॅमिन के करत असतं.
कमतरतेमुळे जर व्हिटॅमिन के चा आपल्या शरीरात इंटेक झाला नाही तर अतिरिक्त रक्तस्राव होमोरेज होऊ शकतो. म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव होतो, जेणेकरून लागलं की आपला रक्तस्राव होतच राहील. हे व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे होतं. त्याच्यामुळे नवजात बालकाला व्हिटॅमिन के चे इंजेक्शन दिले जाते. व्हिटॅमिन के चे इंजेक्शन कोणाला देतात तर जे नवजात बालक आहेत त्यांना व्हिटॅमिन के चं इंजेक्शन दिले जाते. लक्षात ठेवा, नवजात बालकांना व्हिटॅमिन के चं इंजेक्शन दिले जातं. आता व्हिटॅमिन के कशातून भेटतं? पालक, मेथी, कोबी, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. फॅट सोल्युबल कोणते व्हिटॅमिन आहेत? ए, डी, ई, के. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे आपल्या चरबीमध्ये विरघळतात. तर मग पाण्यामध्ये विरघळणारे कोणते आहेत? व्हिटॅमिन बी चा ग्रुप आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या पाण्यात विरघळणारे म्हणजे वॉटर सोल्युबल आहेत. व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मध्ये कन्फ्युजन करू नका. तर व्हिटॅमिन ए कमतरता झाल्यावर काय होतं? नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय? रात आंधळेपणा. झिरोफाल्थाल्मिया पण होतो. स्रोत काय व्हिटॅमिन ए चा? गाजर, पपई, आंबा, हिरव्या पालेभाज्या. व्हिटॅमिन ए खाल्लं की आपली आय साईट चांगली राहते. तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स म्हणजे मुडदूस मुलांमध्ये होतो आणि ऑस्टोमाल्शिया प्रौढांमध्ये होतो, जिथे आपली हाडे ठिसूळ होतात. व्हिटॅमिन डी चा प्रमुख स्रोत कोणता आहे? सूर्यप्रकाश. तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. महाराष्ट्रातील हिरकणी योजना मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील हिरकणी किंवा हिरकणी कोणाशी संबंधित आहे? विद्यार्थी विमा, महिला सुरक्षा, शेतकरी कर्जमाफी, बालपोषण. तर महाराष्ट्रातील हिरकणी ही योजना महिला सुरक्षेसाठी संबंधित आहे. महाराष्ट्र शासनाची ही हिरकणी योजना आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे राबवली जाते आणि ज्यापण संकटग्रस्त महिलांना निवारा, समुपदेशन आणि कायदेशीर व वैद्यकीय मदतीसाठी ही योजना काम करते. महिला संरक्षण देणे आणि पुनर्वसनावर भर आहे. तर PYQ फॅक्ट काय आहे? मागील काही वर्षात काय विचारलं होतं? तर लेक लाडकीचा उद्देश काय आहे? तर मुलींसाठी आर्थिक सहाय्य देणे लेक लाडकीचा उद्देश आहे. तर हिरकणीचा उद्देश काय आहे? महिला सुरक्षा. बालमजुरी प्रतिषेध व विनिमयन सुधारणा कायदा 2016 नुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हा क्वेश्चन रिपीट झाला आहे. मागच्या पण मी व्हिडिओ मध्ये हा क्वेश्चन घेतला होता. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? 14 वर्षाखालील सर्व प्रकारच्या रोजगारास परवानगी आहे. म्हणजे 14 वर्षाखालील मुलींना सर्व प्रकारच्या रोजगारास परवानगी आहे का? तर नाही. कायदा हेच सांगतो की बालमजुरीला प्रतिबंध करायचा आहे. तर मग 14 वर्षाखालील मुलींना रोजगारास परवानगी मिळेल का? तर नाही. हा कायदा फक्त कारखान्यांना लागू होतो का? नाही. कारखान्यांना कसा होईल? सगळीकडे आहे तो. हा कायदा फक्त मुलींना आहे का? नाही. मुलांना पण आहे. तर योग्य उत्तर कोणतं आपलं? बी. 14 वर्षाखालील बालकांना रोजगार देण्यास बंदी असून काही मर्यादित कौटुंबिक अपवाद आहेत. बरोबर. आपला जर घरगुती काही व्यवसाय असेल तर आपल्या घरातील मुले हातभार लावू शकतात, थोडंफार हेल्प करू शकतात. आणि चाइल्ड आर्टिस्ट जे काम करतात ते आर्टिस्ट म्हणून काम करतात, हे अपवाद आहे. बाल व किशोर कामगार प्रतिषेध व विनियमन अधिनियम 1986 चा हा कायदा आहे, ज्यामध्ये 2016 ला सुधारणा करण्यात आली आणि 2 व्याख्या ऍड केल्या. चाइल्ड म्हणजे काय? तर 14 वर्षाखालील बालक म्हणजे चाइल्ड आणि ऍडोलसंट म्हणजे काय? 14 ते 18 वर्ष वयोगट म्हणजे ऍडोलसंट असणार आहे. ह्या 2 व्याख्या ह्या 2 व्याख्या 2016 मध्ये ऍड करण्यात आल्या आणि मेन कायदा कधीचा आहे? तर हा कायदा आहे 1986 चा हा कायदा आहे. 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात रोजगार करण्यास बंदी आहे. शाळेनंतर कौटुंबिक उद्योगात मर्यादित तुम्ही हेल्प करू शकता, हा एक अपवाद आहे. आणि 14 ते 18 वर्षाच्या किशोरांना धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये काम करण्यास बंदी आहे. जर कोणी उल्लंघन करत असेल तर त्याला दंड व कारावासाची शिक्षा नमूद आहे. या संबंधातील भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे आहेत? तर कलम 24 जे धोकादायक उद्योगामध्ये बालमजुरीस बंदी करते आणि कलम 39 ई बालकांच्या आरोग्याचे संरक्षणावर भाष्य करते.
कलम 39 बालकांचा सन्मानपूर्वक विकास यावर भाष्य करते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात समाकलित बाल विकास सेवा म्हणजेच ICDS सुरू करण्यात आली? अशी कोणती समिती होती जिच्या शिफारशीमुळे भारतात ICDS योजना सुरू करण्यात आली? बलवंतराय मेहता समिती, पंचायत राज बळकट करणे, गोपालन समिती, बाल पोषण व बाल विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन, कोठारी आयोग, शिक्षण आयोग, अशोक मेहता समिती, द्विस्तरीय पंचायत राज. कोणती समिती आहे? आता बघा, ऑप्शन मी सोपे ठेवलेले आहेत, आजचे क्वेश्चन थोडे अवघड आहेत. जर क्वेश्चन सांगतोय बलवंतराय मेहता समिती पंचायत राज साठी असेल तर मग ICDS चा एवढा संदर्भ येतो का? नाही. कोठारी आयोग शिक्षण सुधारण्यासाठी आहे आणि अशोक मेहता समिती द्विस्तरीय पंचायत राज साठी आहे. तर ऑप्शन बी आपल्या क्वेश्चनच्या अगदी जवळ आहे. गोपालन समिती जी की बाल पोषण व बाल विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवते, तर आपल्यासाठी हेच योग्य उत्तर आहे. गोपालन समितीच्या शिफारशीमुळे भारतामध्ये ICDS सुरू झालेलं आहे. ICDS म्हणजे काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. कधी सुरू झाली? 2 ऑक्टोबर 1975 ला. माझ्यासोबत बोलत चला. 2 ऑक्टोबर 1975 ला सुरू झाली. कोणातर्फे? महिला व बाल विकास मंत्रालय. पूर्वी कोणाकडे होती योजना? समाज कल्याण मंत्रालयाद्वारे होती. आता ही समिती आहे 1973 ची. समिती आहे 1973 ची, जी बालकांच्या आरोग्य, पोषण व शिक्षणासाठी इंटिग्रेटेड सेवा देण्याची शिफारस करते. त्यानुसार ICDS सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला 33 प्रकल्पांमध्ये ICDS सुरू करण्यात आली होती. किती प्रकल्प होते? 33. आणि याचे लाभार्थी कोण असतील? तर 0 ते 6 वर्ष मुले म्हणजे मुला-मुलींचा गट, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरी मुली या लाभार्थी गट आहेत. कोणती समिती आहे? गोपालन समिती 1973 ची आहे आणि त्यानुसार 2 ऑक्टोबर 1975 ला ICDS सुरू झाली आहे. लक्षात घ्या. आता ICDS च्या 6 मेन कोणत्या सेवा आहेत? लक्षात घ्या, यावर प्रश्न खूपदा आलेले आहेत. कोणत्या सेवा आहेत? तोंडपाठच पाहिजेत. पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, रेफरल सेवा, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य व पोषण शिक्षण. खालीलपैकी कोणता रोग लसीकरणाद्वारे टाळता येतो? मधुमेह, गोवर, उच्च रक्तदाब, ॲनिमिया. कोणता रोग आहे जो लसीकरण घेतल्यानंतर टाळला जातो? तर गोवर हा लसीकरण घेतल्यावर टाळता येतो. गोवर म्हणजे मिसल्स. हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. म्हणजे व्हायरसद्वारे पसरणारा हा रोग आहे. बॅक्टेरियाद्वारे आहे का? नाही. आणि तो काय आहे? संसर्गजन्य आहे. लस कोणती आहे? मिझल्स रुबेला ही लस घ्यावी लागते. म्हणजेच काय? MR वॅक्सिन. ही लसीचं नाव आहे काय? MR म्हणजे मिझल्स रुबेला. भारतात युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे UIP द्वारे अंतर्गत ही लस दिली जाते. कशा अंतर्गत? UIP युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत ही लस दिली जाते. लक्षणं काय असतात मिझल्सची? तुम्हाला ताप येतो, खोकला, नाक वाहते म्हणजे सर्दी होणे, डोळे लाल होतात आणि अंगावर पुरळ येतात. गुंतागुंती कशामध्ये असते? न्यूमोनिया, मेंदूचा दाह आणि कुपोषित मुलामध्ये मृत्यूचा धोका उद्भवतो. लसीने टाळता येणारे रोग कोणते आहेत? BCG म्हणजे क्षयरोग, OPV पोलिओ, DPT, MR म्हणजे गोवर आणि रुबेला, रोटाव्हायरस म्हणजे जुलाब, PCV म्हणजे न्यूमोनिया. हे लसीने टाळता येणारे आहेत. BCG कशावर दिली जाते? क्षयरोगावर. OPV कशावर दिली जाते? पोलिओवर आणि MR म्हणजे रुबेला आणि गोवर आणि रुबेला ह्या आजारावर दिली जाते. रोटाव्हायरस जुलाबावर लस दिली जाते. तर न्यूमोनियासाठी PCV ही लस दिली जाते. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये मुलांच्या निरोगी विकासाचा उल्लेख कोणत्या कलमात दिला आहे? कोणतं कलम आहे? कलम 32, कलम 39, कलम 51A, कलम 19. तर कलम 32 हे घटनात्मक उपायांचं कलम आहे. 19 हे स्वातंत्र्याचं कलम आहे. 39 आणि 51A मध्ये काय दिलं आहे? तर पालकांनी पाल्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देतं. कलम कोणतं राहिलं? 39. 39 हे मुलांच्या संरक्षणाशी संबंधित कलम आहे.
कोणतं कलम? कलम 39E काय सांगतं? कलम 39E सांगतं कामगार, महिला व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करायचे आहे. 39E कामगार, महिला आणि बालकांच्या आरोग्याचे संरक्षण कलम 39E. तर कलम 39F काय सांगतं? मुलांच्या निरोगी, सन्मानपूर्वक आणि सुरक्षित विकास झाला पाहिजे, तसेच शोषण व नैतिक दुर्लभापासून संरक्षण असायला हवं. संदर्भित कलम कोणते? कलम 21A 6 ते 14 वर्ष शिक्षणाचा अधिकार. 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात रोजगारास बंदी करतं. कलम 45 6 वर्षाखालील बालकांच्या प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षणाची तरतूद. तर कलम 47 पोषण स्तर व सार्वजनिक आरोग्य सुधारण्याची जबाबदारी राज्याची आहे. प्रश्न 9. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावर समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते? कोणती संस्था असणार आहे जी ग्रामपंचायत स्तरावर असते आणि अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावर सहभाग वाढवण्यासाठी काम करते? तर राज्यपाल कार्यालय असणार आहे का ग्रामपंचायतीच्या स्तरावर? नाही. विधानसभा? नाही. जिल्हा परिषद जिल्ह्याच्या स्तरावर असते. राहिलं काय? ग्रामपंचायत. ग्रामपंचायत ही अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावर समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी काम करत असते. ग्रामसभा ही काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सर्वात महत्त्वाची लोकशाही सहभागाचा महत्त्वाची संस्था आहे. ग्रामसभेमध्ये अंगणवाडीच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. लाभार्थी निवडीवर चर्चा होते. पोषण, स्वच्छता व आरोग्य जनजागृती केली जाते. सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सोशल ऑडिट शक्य होते. आणि महत्त्वाचं म्हणजे 73वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1992 ला. यानुसार पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्यात आल्या, म्हणजेच त्यांना घटनात्मक दर्जा दिला गेला आहे. शेवटचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते विधान पहिल्या 1000 दिवस फर्स्ट 1000 डे या संकल्पनेबाबत योग्य आहे? आपला पहिला सेट आहे सराव प्रश्नाचा, त्यामध्ये पण मी हे कव्हर केलं आहे. ज्यांनी पण तो लेक्चर पाहिलं त्यांच्यासाठी हे एकदम रिव्हिजनची वेळ असेल त्यांनाही येईल. काय आहे पहिल्या 100 दिवस? तर पहिले 100 दिवस कशा संदर्भात आहेत? जन्मानंतरची पहिली 1000 दिवस महत्त्वाचे असतात. गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा कालावधी सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. ही संकल्पना फक्त लसीकरणाशी संबंधित आहे की ही संकल्पना फक्त कमी वजनाच्या बालकांसाठी लागू होते? तर मी सांगते तुम्हाला, हे दोन ऑप्शन चुकेल, सी आणि डी. पहिले 1000 दिवस, आता जन्मानंतरची पहिली 1000 दिवस महत्त्वाचे असतात आणि गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या दिवसापर्यंतचा कालावधी सर्वात महत्त्वाचा असू शकतो. ह्या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होणार आहेत. पण इथे जन्मानंतरची पहिली 1000 दिवस आहेत का? नाही. गर्भधारणेपासून, बी बरोबर आहे. गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा कालावधी आहे हा. म्हणजे काय? तर गर्भधारणा सुमारे किती दिवस? 270 दिवस ते, आणि जन्मानंतरची पहिली 2 वर्ष म्हणजे एकूण जन्मानंतरची पहिली 730 दिवस. किती झाले? 730 अधिक 270 म्हणजे 1000 दिवस. हा कालावधी महत्त्वाचा असतो. गर्भधारणेचा किती? 270 आणि जन्मानंतरची 730 दिवस, एकूण झाले 1000 दिवस. हा कालावधी कशासाठी असतो? मेंदूच्या विकासासाठी, रोगप्रतिकारक शक्ती हा कालावधी वाढवताना, शारीरिक विकासासाठी, बौद्धिक विकासासाठी हा 1000 दिवस बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. म्हणून फर्स्ट 1000 दिवस ही संकल्पना आहे. आता जन्मानंतर 1 तासाच्या स्तनपान करायचं असतं. 6 महिने केवळ आईचे दूध, ब्रेस्ट फीडिंग असायलाच हवी. 6 महिन्यानंतर पूरक आहार आणि स्तनपान दोन्ही सुरू होतं. तर पूरक आहार कधी सुरू होतो? 6 महिन्यानंतर. आणि ग्रोथ मॉनिटरिंग केली जाते. आपले 10 प्रश्न झालेले आहेत. रिव्हिजन करा.